एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। भक्ती संगीताच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले होते। नंदू होनप यांनी कॅसेटच्या जमान्यात आपल्या भक्ती संगीतानं साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं। अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल अशा गायकांना घेऊन त्यांनी भजन आणि भक्ती संगीताचा नजराणा पेश केला। नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही लोकांच्या ओठांवर आहेत। व्हायोलिनही नंदू होनप यांनी रसिकांच्या मनावर गारुड केलं। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचं निधन झालंय, काय सांगशील? खरं तर चटका लावून जाणारी बातमी आहे भक्ती, आणि खरं तर खूपच वाईट वाटतं आज पूर्ण सिनेसृष्टीला। कारण एक ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचं आज निधन झालंय। एक तर संगीतकारांच्या एक फळी जी होती, ती मोठी फळी जी आपल्या सिनेसृष्टीला लाभली, त्याच्यामधून एक नंदू होनप आहेत असं आपण म्हणू शकतो। एक तर त्यांची खासियत म्हणजे त्यांचं व्हायोलिन, म्हणजे त्यांचं व्हायोलिन वाजलं की कोणत्या गायकाची गरज नाही असाच एक काळ त्यांनी उभा केला होता। जर आपण बघितलं तर एक एक काळ होता, जेव्हा सुवर्ण काळ ज्याला आपण संगीताचं म्हणू शकतो, मराठी संगीतसृष्टीचा म्हणू शकतो, ज्या काळी मराठी संगीतसृष्टीचे अनेक संगीतकार आले, त्यांनी सगळ्यांनीच सिनेमातली गाणी केली, पण नंदू होनप यांनी आपला एक वेगळाच रस्ता बनवला, आणि तो म्हणजे भक्ती संगीताचा। भक्ती संगीताचे वेगवेगळे सीडीज जे आज आपण ऐकतो, जे वेगवेगळे गाणी जे आपण ऐकतो, वेगवेगळ्या सीडीजच्या जमान्यामध्ये वेगवेगळे गाणी जे आपण रवींद्र साठे असो, अजित कडकडे असो, अनुराधा पौडवाल असो, साधना सरगम असो, सुरेशजी वाडकर असो, सुरुवातीच्या काळात या सगळ्यांच्या स्वरांमध्ये संगीत जे भक्ती संगीताचं केलं ते नंदू होनप यांनी केलं। नंदू होनप यांची खासियत म्हणजे स्वामी समर्थांचे आज जेवढे पण भजन आपण ऐकतो, जेवढे पण भक्तिगीत ऐकतो, हे सगळे नंदू होनप यांनी केलं। खरं तर 96 सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिलं। संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे नंदू होनप यांच्या जाण्यानं। धन्यवाद श्रेयस या संपूर्ण माहितीबद्दल। तर ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। भक्ती संगीताच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले होते।